उत्कृष्ट असा टोललेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुंदर अशी झेल, एक गडी बाद. तो बॉडी शुरू हुई है. धन्यवाद तिथे. संदीपची जागा घेण्यासाठी गेलाय तो हरीश. षटकातील तिसरा चेंडू लक्ष्मणसाठी, लखनसाठी. बघूया लखन काय करतोय. उत्कृष्ट स्ट्रेट डावच्या दिशेने मारलेला चेंडू, उत्कृष्ट असा थ्रो आणि त्यावर 2 धावा घेण्यात यशस्वी. 3 चेंडू 3 धावा. बघूया षटकातील चौथा चेंडू रवीचा संदीपसाठी, सॉरी लखनसाठी. उत्कृष्ट डोळा चेंडू, बघूया चेंडू काय षटकार. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. धन्यवाद डीजे. चार चेंडू 9 धावा. बघूया षटकातील 5वा चेंडू रवीचा. उत्कृष्ट असा टोलवला चेंडू, चेंडू सीमारेषे बाहेर, 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. 5 चेंडू 13 धावा. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक रवीचा. स्ट्राईकला आहे तो लखन. षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. 5 चेंडू 13 धावा. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू लखनने, चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, 6 धावांसाठी. एका षटकाच्या समाप्तीनंतर आकाश इलेव्हन संघाची धावसंख्या झाली ती 19. 1 बाद 19, एक षटक समाप्त. लखन यांना शंकरजी भाणंगे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. सुरू. पंच धावा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. वैयक्तिक पहिले व सांघिक दुसरे षटक घेऊन आलाय तो दिगंबर. आपण काल ज्या लिंक वर बघत होता मॅच, त्याच लिंक वर आजही मॅच चालू आहे जीटीसी लाईव्ह वर. आपण ऑनलाईनही आनंद घेऊ शकता मॅचचा. जीटीसी लाईव्ह. षटकातील दुसरा चेंडू दिगंबरचा लखनसाठी. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू, पण चेंडू खाली बाद. चेंडू
उत्कृष्ट टोळा चेंडू, पण चेंडू खाली क्षेत्ररक्षण आले, फलंदाज बाद झालाय. ते जागा येण्यासाठी आता कोण जातोय बघूया. वैयक्तिक 19 धावांवर बाद झालाय तो लखन. त्याची जागा सांभाळण्यासाठी चाललाय तो मंगेश. चढ़ा ढोल वाले बैंड वाजा क्या जो धन्यवाद डीजे. लखनची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो मंगेश. षटकातील तिसरा चेंडू दिगंबरचा हरीश साठी. झेलबाद. उत्कृष्ट असे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो दिगंबर. हरीश, थँक्यू डीजे. हरीशची जागा सांभाळण्यासाठी चाललाय तो प्रताप. दुसऱ्या ओव्हर मधले 3 चेंडू समाप्त झाले. हॅट्रिकला चान्स आहे इथे दिगंबराला. हॅट्रिक चेंडू बघूया कसा समाचार घेतोय तो प्रताप दिगंबरच्या चौथ्या चेंडूचा. बाईच स्वरूपात 1 धाव. 4 चेंडू 21 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. षटकातील 5वा चेंडू दिगंबरचा प्रतापसाठी. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषे पार. केपीएल चौकार. प्रताप याच्या बॅट मधून निघालेला केपीएल चौकार. धन्यवाद डीजे. षटकातील 1 चेंडू शिल्लक. बघूया कसा सामना घेतोय तो प्रताप. उत्कृष्ट असा टोलेला चेंडू. चेंडू सीमारेषे पार. केपीएल चौकार. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 29. धन्यवाद डीजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 29. वाशाळा संघाकडून सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो शिवाजी. बघूया शिवाजी आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्राईकला आहे तो मंगेश. मंगेश टू शिवाजी आणि शिवाजी टू मंगेश. षटकातील पहिला चेंडू शिवाजीचा मंगेश साठी. उत्कृष्ट असा फटका. त्यावर 1 धाव घेण्यात यशस्वी.
तिसऱ्या षटकातील एक चेंडू आणि 30 धावा. षटकातील दुसरा चेंडू प्रतापसाठी. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू, त्यावर एक धाव घेण्यात यशस्वी. दोन चेंडू 31 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू मंगेश साठी. सुंदर असा प्लेट, त्यावर एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती 32. 3 चेंडू 32 धावा. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू शिवाजीचा प्रतापसाठी. फटकावण्याच्या नाही, डिक्लेअर स्वरूपात एक धाव. स्ट्राइक चेंज. चार चेंडू 33 धावा. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतो तो शिवाजी. 4 चेंडूवर 4च धावा दिल्यात. खूपच सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा फटका मारलाय तो मंगेशाने. त्यावर एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव यशस्वी. पाच चेंडू 35 धावा. सुंदर असे गोलंदाजी करतो शिवाजी. काही तर दिशाहीन अशी गोलंदाजी. पंचांनी वाईट चेंडू दिलेला आहे. पंच निर्णय कळवा. नो चेंडू. खूपच पिचच्या बाहेर बॉल टाकला, त्यामुळे पंचांनी निर्णय बदलून नो चेंडू दिलेला आहे. हा चेंडू फ्री हिट असणार आहे. बघूया मंगेश या चेंडूचा कसा समाचार घेतोय. फ्री हिट चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू फ्री हिट मंगेश साठी. बघूया. फुलटोचा चेंडू होता, पण मंगेशला काही त्याचा समाचार घेता आलेला नाही. त्यावर एकच धाव. मंगेश हे षटकार आणि चौकारांचे बादशाह समजले जातात, पण त्यांना फुलटो चेंडूचा काही फायदा घेताना आलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 38. ड्रिंक ब्रेक होईल. डीजे. धन्यवाद डीजे. वाशाळा संघ
आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय त्वरित. ड्रिंक ब्रेक संपलेला आहे. वासाळा संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे लवकरात लवकर. सामन्यास उशीर होता कामा नये. अजूनही खूप सामने आपल्याला खेळवायचे आजच्या दिवसातले. ए पाणी सांडते. पंच सामन्याला सुरुवात. पुढील गोलंदाज सागर. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन आलाय तो सागर. बघूया सामन्याला सुरुवात. मंगेश टू सागर, सागर टू मंगेश. सुंदर असा टोळलेला चेंडू, त्यावर गचाळ असं क्षेत्ररक्षण झाले ते वाशाळा संघाकडून. सुंदर अशा 2 धावा. धन्यवाद पंच. एक चेंडू 40 धावा. बघूया षटकातील दुसरा चेंडू सागरचा मंगेशसाठी. सुंदर असा फटकावलेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेलबाद. मंगेश हा झेलबाद झालाय. मंगेशची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो आशिष. मंगेश काय आपल्या बॅटची करामत आज दाखवू शकलेली नाही. षटकातील तिसरा चेंडू सागरचा प्रतापसाठी. बीट. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो सागर. 3 चेंडू 40 धावा. षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सागर. चौथ्या ओव्हरीत 4 चेंडू 4 गडी बाद आणि 40 धावा. 4-4-4. चौथ्या षटकातील 5वा चेंडू सागरचा प्रतापसाठी. बघूया प्रताप का समाचार घेतो. पंचांनी दात फेटाळून लावले आहे. ते एक धाव घेण्यात यशस्वी. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या आली ती 41. 4 गडी बाद. बघूया शेवटचा चेंडूचा का समाचार घेतोय तो आशिष. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4 बाद 41. खूपच सुंदर असं चौथं षटक टाकलंय ते सागर याने. 1 विकेट आणि 3 धावा दिल्यात. सुंदर गोलंदाजी केली सागर याने.
सांघिक 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला तो शिवा टू प्रताप. सुंदर असा फटका. 2 धावा. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. पाचव्या षटकातील एक चेंडू झालेला आहे, त्यावर 2 धावा. एक धावसंख्या झाली ती 43. बाद. त्रिफळात चित केले ते प्रताप याला शिवाजीने. धन्यवाद डीजे. तर प्रतापची जागा सांभाळण्यासाठी गेले ते एकनाथ डगळे, आकाश 11 संघाचे. खूपच आकाश 11 संघाचे सर्व एकनाथ डगळे. बघूया आपल्या संघासाठी काय करताय. तेही चौकार आणि षटकारांचे बादशाह आहेत. खूपच नावाजलेले असे फलंदाज आहेत ते. पाचव्या षटकातील तिसरा चेंडू. बघूया काय करतोय तो एकनाथ. सुंदर असा फटकावलेला चेंडू. खूपच 2 धावा. धन्यवाद सचिन. धावसंख्या होती ती 45. स्क्वेअर मारा वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होती ती 46. चांगली अशी सुरुवात केली होती ती लखनने. शिवाच्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. फलंदाजी करतो तो एकनाथ. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होती ती 47. 5-5 47. 5वं षटक प्रगती पथावर. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने चांगलासा शॉट. एकच धाव त्यावर. धावसंख्या होती ती 48. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या होती ते 49. आता मात्र शिवाच्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. आकाश संघाचं अर्धशतक होत आहे. षटक संपतंय. 50 धावा पूर्ण केल्यात त्या 5 षटकामध्ये. पाच ओव्हर मध्ये 50 धावा व 5 विकेट. आता मात्र शेवटचं षटक घेऊन आलाय तो सागर. वैयक्तिक दुसरं व सांघिक 6वं षटक घेऊन आलाय तो सागर.
सुंदर अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडू. स्क्वेअर मारा वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होती ती 51. एक चेंडू 51 धावा. 6वं षटक सुरू, त्यामधील अजूनही 5 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सागर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा यष्टीवर आदळला असता तो चेंडू. आता मात्र चुकीला माफी नाही. षटकार. धावसंख्या होती 57. शॉर्ट पिच बॉलचा चांगला असा समाचार घेतलाय तो षटकाराने. एकनाथच्या बॅट मधून निघालेला केपीएल षटकार. आता मात्र शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्क्वेअर मारा, दिशाहीन गोलंदाजी, त्यावर 1 धाव. धावसंख्या होते 58. यापुढे एकनासाठी सुवर्णाची संधी. प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक शंकर भाडंगे यांच्याकडनं. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सागर आपल्या बॉलिंग मार्कवर. बॅटची किनार घेऊन गेलेला शॉट. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि वाशाळ संघ टीम मीटिंग नकोय प्लीज. भरपूर सामने खेळवायचे. 59 धावा झाल्यात आकाश 11 संघाचा. आता मात्र स्वप्नील शेवटचा चेंडू एकनाथसाठी. आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने 1 बाउन्स. केपीएल चौकार. धावसंख्या होती 63.
63 जिंकण्यासाठी 64 धावांची गरज वाशाळा संघाला. खेळाडू कक्षामध्ये बसायला जागा द्यायची आहे त्यांना. वाशाळा संघ खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. जिंकण्यासाठी 64 धावांची गरज वाशाळा संघाला 6 षटकामध्ये. दाखव बॉल. वाशाळा संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत. कोण आहे इथे रे? वाशाळा संघाकडनं स्ट्रायकर फलंदाज जातोय. तो ओपनिंग जोडी जाते ती शिवाजी समीर. दोन्ही फलंदाज चांगले असे फलंदाज वाशाळा संघाचे. ओपनिंग फलंदाज ओपनिंग करतात ते वाशाळा संघाकडनं शिवाजी व समीर. गोलंदाजीचा भार स्वीकारला तो लखन. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिले षटक घेऊन येतोय तो सावंत डाबा एंड कडनं लखन. शिरोळ संघाचा कर्णधार व कडूचीवाडी संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल उडवण्यासाठी यायचं आहे. शिरोळ व कडूचीवाडी दोन्ही कर्णधार. सामन्याला सुरुवात. स्ट्राईकला येतो शिवा, नॉन स्ट्राईकला येतो समीर. जिंकण्यासाठी 64 धावांची गरज वाशाळा संघाला. कितपर धावा पेलवतोय वाशाळा संघ. पहिलाच चेंडू कैसा दबाव टाकताना फलंदाजावर निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा लखन. त्याच दिशेने त्याच टप्प्यातला चेंडू. निर्धाव चेंडू. शिरोळ संघाचा कर्णधार हजर. कडूचीवाडी संघ. कडूचीवाडी संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे त्वरित. आता मात्र एक धाव. संघाचं खातं खोलता येते 1 धावेने. 3 चेंडू 1 धाव. चांगली अशी गोलंदाजी करते तो लखन. पहिले 2 षटक सर्कल मर्यादित खेळवले जातील. पुन्हा एकदा लखन.
धावसंख्या होती ती 2. काहीशी स्लोवर अशी सुरुवात. 4 चेंडू 2 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते ती जाते ती शिवासाठी. शिवा सुद्धा हा वाशाळा संघाचा अष्टपैलू खेळाडू. मोठे फटके मारण्यात माहीर. पुन्हा लखन. लखन टू शिवा. शिवा टू लखन. मी अगोदरच म्हटलेलो शिवा हा अष्टपैलू खेळाडू. सीमारेषे पार चौकार. कडूची वाडी संघ. कडूची वाडी कर्णधार किंवा कोणी प्रतिनिधी उपस्थिती दर्शवायची इथे. 1 टू गो. शेवटचा चेंडू. प्रशांत पवार नाणेफेकीचा कॉल ओढतील. पुन्हा एकदा लखन. आता मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण, चांगला असा शॉट आणि चांगली अशी एक धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाशाळा संघाची धावसंख्या होती ती 7. 1 बाद 7. बिनबाद 7. कडूची वाडी नाणेफेकीचा कॉल विजय होऊन क्षेत्ररक्षण स्वीकारले व फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते शिरोळ संघाला. यानंतरचा होणारा सामना कडूची वाडी वर्सेस शिरोळ. प्रत्येक चेंडूवर कुठली टीम मीटिंग नकोय. आकाश संघ रूल्स सगळ्यांना सारखेच आहेत. टीम प्लॅनिंग अगोदरच करायचं आहे. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन आला तो हरीश. हरीश आता मात्र चुकीला माफी नाही. खणखणीत केपीएल चौकार. शॉर्ट चेंडूवर चौकार ठोकला तो शिवाने. अकरा. हरीच्या पहिल्या चेंडूवर चांगलासा समाचार घेतला तो शिवाने 4 धावेसाठी. आता मात्र बॅटची किनार घेऊन गेलेला शॉट डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या होती ती 12. पंच समोर स्क्रीनच्या इथे कोणी बसलेत त्यांना साईडला करायचंय. कॅमेरामॅनला त्रास होतोय. स्क्रीनच्या तिथे बसले त्यांना उठवायचंय. थोडं सहकार्य करायचंय. धन्यवाद. धावसंख्या होती ती 12. अजूनही हरीशच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. एक धाव. धावसंख्या होती ती 13. पुन्हा एकदा फाईन दिशेने डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. धावसंख्या होती ती 15.
पुन्हा एकदा हरीश आपल्या बॉलिंग मार्कवर. स्क्वेअर मारा. दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 16. काहीशी दिशाहीन गोलंदाजी टाकतोय तो हरीश. 4 चेंडू 16 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. चांगलंच क्षेत्ररक्षण बाळा. धावसंख्या स्थिरावलेली 16. शेवटचा चेंडू. केपीएल चौकार. षटकाच्या समाप्तीनंतर वाशाळा संघाची धावसंख्या होती ती 20. चांगली अशी सुरुवात, चांगली अशी धावसंख्या. खेळाडू कक्षामध्ये खूपच शांतता. दोन षटकानंतर 20 धावा झाल्यात वाशाळा संघाच्या. अजय धानके यांच्या चेहऱ्यावर हास्य. हे सुद्धा मॅचचा आनंद घेताना. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन आला तो प्रताप उर्फ बाळा. प्रताप खोलवर असा चेंडू. तेवढा चांगलासा ग्राउंड शॉट. चांगला असं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. त्यावर 2 धावा. धावसंख्या होती ती 22. खांद्यावरनं गेलेला चेंडू. स्टीव्ह बकनरच्या भूमिकेत पंच विनायक डेंगळे. खूपच दांडगा अनुभव पाठीशी. चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन. 2 चेंडू निर्धाव टाकलेत प्रतापने. धावसंख्या स्थिरावलेली 22. खूपच पहाडी आवाज मंगेशचा. काहीतरी फलंदाजाला टिप्स देताना नॉन स्ट्राईकचा फलंदाज शिवा. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर प्रताप. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. फलंदाज यशस्वी. धावसंख्या होती ती 24. चार चेंडू मध्ये 4 धावा दिल्यात ते प्रतापने. काहीस वादळ. आता मात्र
झेल सुटलाय. चुकीला माफी नाही. आता मात्र तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईक रुटेत होते, स्ट्राईकला जात होतो शिवा. शेवटचा चेंडू. बॅटची किनार घेऊन शॉट डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 26. करायचे. 12वा खेळाडू जायचा आहे आकाश संघाचा. 3 षटकामध्ये अजूनही 38 धावांची गरज. अठरा चेंडू मध्ये 38 धावांची गरज. 38. कसारा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय घाडी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांनी समालोचक आमचे मंडळाचे उपाध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे. चांगलासा दिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कसारा क्रिकेट असोसिएशन. थँक्यू डीजे. गोलंदाजीचा भार स्वीकारतोय तो आशिष. आता मात्र झेल. हर ढीमरा कीने में
बायच्या स्वरूपात एक धाव, धावसंख्या होती ती 29. 3 चेंडू 29 धावा. आता मात्र धडाडीचा फलंदाज योगेश. वाशाळा संघाचे ग्रामस्थ मॅचचा आनंद घेताना त्यामध्ये संपत धानके, अनिल धानके यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. मैत्रीपूर्व चाललेला सामना कसारा वर्सेस वाशाळा. आता मात्र मी अगोदरच म्हटलो होतो KPL षटकार. फरकन वाढतीये 35. 2 चेंडू शिल्लक. आता मात्र चेंडू दुसऱ्या दिशेने टाकलाय तो. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर 35. 35. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आशिष. चुकीला माफी नाही. ओरपी चेंडू षटकार. चार षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाली ती 41. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावांची गरज. पुन्हा एकदा अजय याच्या चेहऱ्यावर हास्य. वैयक्तिक दुसरं व सांघिक 5वं षटक घेऊन आला तो लखन. आता मात्र समीकरण बदलतंय. 2 षटकाराच्या सहकार्याने धावसंख्या होते ती 41. समीकरण बदललंय ते. योगेशनी KPL 2 षटकार मारलेत. क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना कर्णधार. यानंतर कडूचीवाडी व शिरोळ संघ दोन्ही संघाने तयार राहायचंय. सुंदर असा झेल. चांगला असा झेल घेतला DJ.
झाली ती 58. आता मात्र खेळाडू कक्षामध्ये आनंदाचं वातावरण वाशाळा संघाकडनं चेअरअप करताना टाळ्यांचा गजर. 6 चेंडू 6 धावांची गरज. थोडं शांत राहायचं शिरोळ संघ. मित्रा तुला काय बोलायचं पंच कमिटीकडे ये. इथे बोलू नको तुला आता सांग. बबूबाई इकडे याचं काय प्रॉब्लेम साईडला शेजारी जायचं. साईडला यायचं तुम्ही बाजूला व्हायचं. 6 चेंडू 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावांची गरज. चांगली अशी फलंदाजी करतो तो योगेश. आतापर्यंत योगेशने 4 षटकार लगावलेत. वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय तो योगेश. कडूचेवाडी संघ इथे हजर. 6 चेंडू 6 धावांची गरज. एक धाव. शिरोळ संघाचा कोणी एक प्रतिनिधी आमच्या कमिटीशी बोलतील. शिरोळ संघ साईडला व्हायचंय, लेफ्ट साईडला. कमिटी सदस्य कमिटी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर प्रताप. 5 चेंडू 5 धावा. धडाडीचा फलंदाज योगेश मैदानात हजर. समीकरण बदलतंय. बुलेट प्रूफ केपीएल चौकार. समीकरण बदललंय. योगेश कडनं आता मात्र समीकरण बदलतंय. 4 चेंडू केवळ एकच धाव. एक धावेची गरज. आता मात्र पंच बाद. रवीची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो सागर. 3 चेंडू 1 धावेची गरज. काहीस सोपस आव्हान. योगेश हा बाद झाला. योगेश हा निर्धाव झाला चेंडू. आता मात्र 2 चेंडू 1 धावाची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. वाशाळा संघ लक्ष असू द्या. खेळाडू कक्षामध्ये शिरोळ संघ शांत राहायचंय. दिशाहीन गोलंदाजी विजयी झालाय तो वाशाळा संघ. वाशाळा संघ क्षेत्ररक्षणाच्या बाहेर तुमचा आनंद व्यक्त करायचा.